विरार पूर्वेकडील कारगिल नगर परिसरात उभारण्यात आलेल्या वारकरी संप्रदाय आणि विठ्ठलाच्या नावाच्या शिल्पाजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याचे समोर आले। या प्रकारामुळे वारकरी भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पवित्र समजल्या जाणाऱ्या या स्थळाच्या परिसरात अस्वच्छता पसरल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। विरारच्या मणवेलपाडा परिसरातून जाणाऱ्या कारगिल नगर येथील मुख्य रस्त्याच्या मधोमध वारकरी संप्रदायाचे प्रतिकात्मक शिल्प उभारण्यात आले आहे। शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग म्हणून उभारण्यात आलेल्या या वास्तुशिल्पाच्या आसपासच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। विशेषतः सायंकाळच्या वेळेस परिसरातील फेरीवाले, हॉटेल चालक आणि लघु उद्योजकांकडून येथे कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी वाढली आहे। दरम्यान वसई विरार शहर महानगरपालिकेने 2026-27च्या अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे नमूद केले आहे। यापूर्वीही स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांमध्ये कचरा व्यवस्थापनाचे नियोजन अपयशी ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले। या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या जात असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। पवित्र ठिकाणी अशा प्रकारची अस्वच्छता असणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे। पालिकेने तत्काळ येथे स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी स्थानिक नागरिक मयूर थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे। सदर प्रकारामुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या जात नसून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पालिकेने तातडीने कचरा उचलून नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। सध्याची परिस्थिती आता कसं आहे, कारगिल नगर हा आपला स्लम एरिया आहे सर्वात मोठा। त्याच्यानंतर आपल्या ज्या वारकरी संप्रदायाच्या ज्या मूर्त्या बसवलेल्या आहेत तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो। मग ती मूर्तीच्या खाली पडतोय, मूर्तीवरती पडतोय, डिवायडरवरती टाकतायत, गाडीच्या खाली कचरा टाकतायत, हे असे प्रकार घडत आहेत आणि हा आमच्या वारकरी संप्रदायाचा अपमान होतोय। ह्याला जिम्मेदार कोण? ह्याला जिम्मेदार महानगरपालिका की पब्लिक, हे आता आपण डिसाईड करायचं। परिस्थिती ही आहे की आता दिवसेंदिवस हा कचरा वाढत चाललेला आहे। पहिला थोडाफार व्हायचा, आता ते एवढा झाला आहे की ढिगारा उचलता महानगरपालिकेतले कर्मचारी आहेत ना तेही थकले आहेत। त्यांनीही किती वेळा कंप्लेंट टाकलेली आहे आम्हाला की साहेब किती वेळा आम्ही समजवायचं, जर समजवायला गेलं तर अरे रवी करतात, पब्लिक आमच्याशी भांडतात। वरती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियात घंटी गेलेली आहे। घरघंटीचा आता म्हटलं तर उपयोग म्हटलं तर प्रत्येकानेच करायला पाहिजे। आणि जर मराठी माणूस म्हटलं तर जर अशा पद्धतीने गाण करत असेल तर मग घरघंटीचा फायदा काय? मग तुम्ही घरात कचरा येऊन इकडे टाकणार आहे तर घरघंटी बंदच करून टाकूया ना। आपल्या मीडियाद्वारे एवढं सांगू इच्छितो की इथे वारंवार कचरा हा पब्लिक टाकत असते, कारण कामावर जाताना पब्लिक हातात थैली घेऊन इथं टाकते। त्यांना वारकऱ्यांशी संप्रदायाशी काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त आपला कचरा जो आहे तो रस्त्यावर टाकायचा आहे, बाकी दुसरं काय नाही। कारण इथं वारंवार महानगरपालिकेने सुद्धा भरपूर प्रयत्न केलेले आहेत। हे वारकरी संप्रदायाचे पुतळे लावले, मी स्वतः उभं राहून इथे बांधून घेतलेलं आहे। ते महानगरपालिका बांधत असताना मी स्वतः उभं राहिलेलं, एक तास उभं राहिलेलं आहे आणि करून घेतलेलं आहे। तरीसुद्धा महानगरपालिका इथे कचरा टाकत असते, कारण काय इथे गाडी नसते। जर का कंटिन्यू मोठी गाडी जर ठेवली तर कचरा त्याच्यात जाईल, तर गाडी नसते आणि त्याच्यामुळे पब्लिक इथे कचरा टाकते।